आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या सध्या बोलतात, थेट जाऊयात। आज वांद्रे इथल्या कारवाईला तिसरा दिवस आहे। काल दगडफेक झाली, त्यानंतर काही काळ एक काम थांबलं, पोलिसांनी खूप जणांना अटक केलेली आहे, कारवाई सुरू आहे। पुन्हा तिसऱ्या दिवशी शांततेत कारवाई सुरू झालेली आहे, कसं पाहताय? मुंबई पोलीस, मुंबई रेल्वेचे अधिकारी आणि मुंबईतले रेल्वे पोलीस फोर्स यांना मुंबईकरांच्या वतीने मी धन्यवाद देतो। ज्या हिमतीने त्यांनी 1.5 कोटी मुंबईकरांसाठी ते वांद्रा रेल्वे टर्मिनस काही शेकडो लोकांचा अड्डा झाला होता। हा लेन जिहादचा अड्डा, वोट जिहादचा अड्डा, ज्या पद्धतीने जे गुंडगिरी, दादागिरी, पोलिसांवर दगडफेक करणं, आता त्याचा अंत आला आहे। मी जे वोट जिहादचे गुंडे, लेन जिहादवाले त्यांना चेतावणी देतो, वॉर्निंग देतोय। तुम्ही ज्या लोकांना भडकवलं ना काल, त्या प्रत्येकाचा तपास होणार। अजून काही लोकांचा शोध चालू आहे आणि त्यांना ज्यांनी भडकवलं त्यांच्यापर्यंत पण पोलीस पोहोचणार। मुंबईकरांसाठी आता इथे रेल्वे टर्मिनसचा विकास होणार। हा तर पहिला टप्पा आहे, पुढचा टप्पा, तिसरा टप्पा इथे आपल्याला माहित असेल 19 मार्चला मी आलो तो, आपण पण होतात। 8 नंबर आणि 9 नंबर रुळावर ते खाट टाकून झोपायचे, बकरीचे गोठे बांधले होते। पहिल्या टप्प्यात त्याची साफसफाई झाली, दुसरा टप्प्यात ही, आणि आता रेल्वे टर्मिनसचा विकास पूर्ण होणार। कोणाचा नेमकं तुम्हाला वाटतं, कोणी भडकवलं होतं काल? हो, काय इथून 1.5 फूट अंतरावर राहणारे ठाकरे सेनेच्या नेत्यांना विचारा ना, त्यांचा आमदार पाक पाक करतोय। वो सरळ सांग ना, मेरे को बांग्लादेशी चाहिए, कारण की बांग्लादेश हे मुस्लिम हेच माझे माईबाप आहे। मी आता नवीन कन्वर्ट झालेलो आहे।